श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्या तिथी मंगळवारी म्हणजे 24 जून रोजी संध्याकाळी 6:49 सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी 25 जून रोजी दुपारी 4 वाजता समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार ज्येष्ठ अमावास्या ही बुधवारी म्हणजे 25 जून रोजी असणार आहे। ज्येष्ठ अमावास्या ही दर्श अमावास्या असेल। ज्येष्ठ अमावास्येला पितरांसाठी तर्पण, श्राद्ध, दान, ब्राह्मणांना भोजन इत्यादी करावं। स्नान केल्यानंतर तर्पण करावे, पूर्वजांची कृपा राहावी यासाठी पिंडदान, पंचबली कर्म करावे, पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी अन्न आणि वस्त्र दान करावे। यामुळे अतृप्त पूर्वज प्रसन्न होतील आणि घरावरील पितृदोष दूर होईल। कारण असं म्हटलं जातं की अमावास्या तिथीला आपले पित्र मृत्यू लोकातून या भूतलावर येतात। ते कावळा, कुत्रा, गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करत आहेत। तसेच अमावास्येला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोहरीच्या तेलाचा दिवा आवर्जून लावायचा आहे। कारण अमावास्या तिथीच्या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं। ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी अनेक शुभ योगांचा संयोग जुळून आलेला आहे। ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग, त्याचबरोबर वृद्धी योग आणि गंड योगाचा संयोग आहे। या शुभ संयोगांमध्ये आपण जे पण कार्य करतो, पूजा करतो, सेवा करतो, उपाय करतो त्याचं अनंतपटीने आपल्याला पुण्यफळ हे प्राप्त होत असतं। धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात। आणि म्हणूनच ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी सकाळीच आपल्याला घरी आणायचे फक्त हे एक फळ। हे फळ आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं मोठ्यात मोठं कर्ज, दारिद्र्य, अडचणी, शत्रुपीडा, नजरबाधा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। तर ते कोणतं फळ आणायचं, कोणत्या वेळेत आणायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। अमावास्येच्या दिवशी आकाशात चंद्र दिसत नाही। चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि म्हणूनच अमावास्येला काही लोकांचं मन हे चंचल होत असतं। अमावास्येचा त्यांच्यावर खोलवर परिणाम होतो आणि कधी कधी नकारात्मक शक्तींचा सुद्धा या लोकांवर प्रभाव पडतो। बऱ्याच लोकांना अमावास्या आली की भीती वाटते। त्यांना असं वाटतं की अमावास्येचा दिवस हा वाईट आहे, पण अमावास्या ही इतर तिथीप्रमाणे अतिशय शुभ आहे। अमावास्येच्या दिवशी माता लक्ष्मीची आवर्जून पूजा ही केली जाते। त्याचबरोबर जर काही प्रभावी उपाय आपण केले तर त्यामुळे निश्चितच आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते। आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी सकाळीच करायचा। जास्तीत जास्त तुम्ही दुपारी 12 वाजेपर्यंतच हा उपाय जो आहे तो करू शकता, त्यानंतर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही। महादेवांना धोत्र्याचे फळ, फूल आणि पान अर्पण करण्याची परंपरा आहे। धोत्र्याच्या विषारी फळाला शंकराच्या पूजेमध्ये एक विशेष स्थान आहे, कारण असे मानले जाते की भगवान शंकराने जगाला वाचवण्यासाठी विष प्राशन केले होते आणि धोत्र्याचे फळ हे त्या विषाचे प्रतीक आहे। शिवपुराणानुसार शिवलिंगावर भांग आणि धोत्रा अर्पण करण्याची पौराणिक कथा आहे। असं म्हणतात की समुद्र मंथनाच्या वेळेस जेव्हा समुद्रातून अनेक वस्तू बाहेर आले तेव्हा देव आणि दानवांनी त्यांना आपसात वाटून घेतले, पण समुद्र मंथनातून विषाचा प्याला जेव्हा बाहेर आला तर तो कोणीही घेण्यास तयार नव्हतं। त्यावेळी देव आणि दानव त्या विषाचा प्याला घेऊन भगवान शंकराकडे गेले आणि भगवान शंकराने समस्त विश्वाच्या कल्याणाकरता त्या विषाचं प्राशन केलं आणि आपल्या कंठामध्ये साठवलं। विषाचं प्राशन केल्यामुळे भगवान शंकराच्या शरीराचं तापमान वाढू लागलं, त्यामुळे समस्त विश्वाचा तापमान सुद्धा वाढायला लागला। त्यावेळेस देवांनी महादेवांच्या डोक्यावर भांग आणि धोत्रा अर्पण केला। तेव्हापासून शिवलिंगावर भांग आणि धोत्र्याचे फळ अर्पण करण्याची प्रथा ही सुरू झाली आणि अमावास्येच्या दिवशी महादेवांच्या पूजेला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं।
अमावास्येच्या दिवशी धोत्र्याच्या फळाचा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं। आता हे धोत्र्याचं फळ कुठे भेटेल तर ही झाडं सहज तुमच्या अवतीभोवती कुठेही तुम्हाला भेटून जातील। आता नसतील तर जिथे फुल भंडार असतं तिथे सहज तुम्हाला ही धोत्र्याची फळं जी आहेत ती भेटून जाणार। तर सकाळीच आपल्याला एक धोत्र्याचं फळ जे आहे ते आपल्या घरी घेऊन यायचं आहे। सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते। आता या धोत्र्याच्या फळाला आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं। आता एक प्लेट घ्यायची, त्यामध्ये आपल्याला थोडी हळद घ्यायची, हळदीमध्ये आपल्याला थोडंसं पाणी किंवा गंगाजल टाकून त्याचा गंध हा तयार करून घ्यायचा आणि या गंधामध्ये आपल्याला ह्या धोत्र्याच्या फळाला संपूर्णपणे बुडवून घ्यायचं। बुडवताना काळजी फक्त एवढी घ्या की ह्या धोत्र्याच्या फळाला जे काटे असतात आणि त्याने आपल्याला कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही पाहिजे याची काळजी आपल्याला घ्यायची। आता या धोत्र्याच्या फळाला आपल्याला संपूर्णपणे पिवळं हे करून घ्यायचं आहे। आता आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे। हे फळ आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचं आहे आणि आपल्याला 3 वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे। 3 वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची। तुमची जी पण इच्छा असेल घराबद्दल, मुलांबद्दल, नोकरी, व्यवसाय किंवा धन प्राप्ती करता किंवा कर्जमुक्ती करता जी पण इच्छा असेल ती आपल्याला मनोभावे बोलायची। आणि हे धोत्र्याचं फळ जे येते जर तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर त्या शिवलिंगासमोर अर्पण करायचं। तर नसेल शिवलिंग तर तुम्हाला प्लेट घ्यायची, त्यामध्ये ह्या धोत्र्याच्या फळाला संपूर्ण दिवसभर ठेवायचं आहे। आता संध्याकाळी 5 वाजता आपल्याला हे फळ तिकडनं उचलायचं। एक पांढऱ्या रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचा कपडा घ्यायचा, त्यामध्ये आपल्याला या फळाला बांधायचं आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा आपल्याला हे फळ जे आहे ते उतरवून टाकायचं आहे। घरातल्या प्रत्येक सदस्यावरनं उतरवून झाल्यानंतर आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा आपल्याला या फळाला फिरवून घ्यायचं। त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला 7 वेळा हे फळ जे आहे ते उतरवून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्या घराजवळ जिथे पण वाहतं पाणी असेल, नदी असेल, समुद्र असेल तर त्यामध्ये आपल्याला या फळाला प्रवाहित करायचं आहे। आपल्याला इथे कुठेही टाकून द्यायचं नाही। आता बरीच लोक सांगतील आमच्याकडे वाहतं पाणी पण नाही, नदी पण नाही, समुद्र पण नाही, मग आम्ही काय करायचं? मग तुम्हाला जमिनीमध्ये एक खड्डा खोदायचा आहे आणि त्यामध्ये या फळाला पुरून टाकायचं आहे। धोत्र्याचं फळ हे वाईट शक्तींचा नाशक आहे आणि म्हणूनच अमावास्येच्या दिवशी जर आपण हा उपाय आपल्या घरामध्ये केला तर आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, नजरबाधा, करणीबाधा, शत्रुबाधा तर नष्ट होतेच होते, पण ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं। ज्याप्रमाणे धोत्र्याच्या फळाला महत्त्व आहे त्याचप्रमाणे धोत्र्याच्या फुलाला सुद्धा खूप महत्त्व आहे। जर तुम्ही कष्ट करतात, मेहनत करतात तरीसुद्धा तुमच्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नसेल, तुमच्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही, घरामध्ये कायम संकटही येत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे? ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी आपल्याला एक धोत्र्याचं फूल जे आहे ते आपल्या घरी घेऊन यायचं आहे। हे फूल आपल्या घरी आणल्यानंतर आपल्या घरामध्ये जिथे आपण धन ठेवतो, कपाट असेल किंवा तिजोरी असेल तर त्यामध्ये आपल्याला या फुलाला ठेवायचं। असं हे धोत्र्याचं फूल आपल्या तिजोरीमध्ये ठेवल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं। हे दोन्ही अतिशय प्रभावी उपाय नक्की करा। हे उपाय केल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।